नमस्कार, बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। कळमनुरी तालुक्यातील शेवाळा सर्कल अंतर्गत शॉर्ट सर्किटमुळे देवजना येथे आगीमुळे जीवनावश्यक वस्तूचे मोठे नुकसान। धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानकडून मदतीचा हात। कळमनुरी तालुक्यातील शेवाळा सर्कल अंतर्गत शॉर्ट सर्किटमुळे देवजना येथे आगीमुळे जीवनावश्यक वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे। कळमनुरीमधील शेवाळा सर्कलमधील देवजना येथील रहिवासी लक्ष्मण गिरी यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नुकतेच त्यांना घरकुल मंजूर झाले होते, शिवाय लाडक्या बहिणींचे 2 हप्त्याचे पैसे घरात साठवून ठेवले होते। त्यांचे घर मोलमजुरीवर चालते, यामुळे मोठे नुकसान झालेले आहे। या मजुराचे दुःख जाणून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी छत्रपती संभाजी शौर्य प्रतिष्ठान पुढे सरसावले आहे। धान्य, कीट, साडी चोळी या पीडित कुटुंबास देऊन धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानकडून मदतीचा हात देण्यात आला। यावेळी छत्रपती संभाजी शौर्य प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। यामध्ये जिल्हा प्रमुख पिंटू गोरे, महिला विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षा पल्लवी गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई खंदारे, औंढा तालुका अध्यक्ष मीनाक्षीताई जमदाडे यांनी घटनास्थळी भेट दिली। या पीडित कुटुंबास जीवनावश्यक वस्तूंची किट दिली। स्थानिक पातळीवरील अधिकारी पदाधिकारी वेळेवर पंचनामा नाही झाला, यामुळे लवकरात लवकर मदत मिळवून देण्यात यावी अशी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती केली आहे। माणसं कोणी गेली, एकटी पाणी गेली टाकली। काय काय नुकसान झालं आपलं? नुकसान सगळे हे सगळे बोर्डाचे पीस झाले, हे जळाले, मिक्सर, कपडे जळाले। किती वाजताची घटना आहे? 8:30 सकाळी 8:30 नाही, डब्यामध्ये। हा हा, तर सर्किट वगैरे कुठं काय काय नुकसान झालं तुमचं? मिक्सर जळालं, फ्रीज मध्ये ते आग लागली, थोडी आस लागलेली आहे, कपाट जळालं, सगळे कपाटामधली कपडे जळालेली। जीवनावश्यक वस्तू कोणत्या? पूर्ण घरामध्ये काहीच राहिलेलं नाही। साखर, पत्ती, हे ते डबे सगळे, कपडे वगैरे सगळं सर्व जळालं। जय शंभूराजे, जय शिवराय। मी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची महिला जिल्हा अध्यक्ष आहे हिंगोली जिल्ह्यासाठी। तर कळमनुरी तालुक्यातील देवजना या गावी आम्ही आलेलो आहोत। आमचे जिल्हा प्रमुख पिंटूदादा गोरे यांना या महिलेचा कॉल आला असता आम्ही ताबडतोब या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत। तर या महिलेचे या घरामध्ये घरकुलाचा पहिला चेकचे पैसे आलेले आहेत आणि लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्याकडे होते आणि त्या मोलमजुरी करून त्यांनी जे पैसे जमा केलेले होते ते पण त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले होते आणि हे सर्व पैसे आता त्यांच्या घराला आग लागल्यामुळे पूर्ण पैसे त्यांचे जळून खाक झालेले आहे आणि त्यांच्या घरात एकही वस्तू अशी राहिलेली नाही की त्यांना आता कामी पडेल। म्हणून आता प्रशासनाला एकच विनंती आहे की या ठिकाणी त्यांनी येऊन पंचनामा करायला पाहिजे। आता सकाळी 8 वाजता ही आग या घराला लागलेली आहे, अजून प्रशासनाचे एकही अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीये। तर या महिलेवर जो आज अन्याय झालेला आहे तर प्रशासनाला ही जबाबदारी असायला पाहिजे की त्यांनी यायला पाहिजे, पंचनामा करायला पाहिजे आणि त्यांना शासनाची जे काही मदत होती ती मिळून द्यायला पाहिजे। आज आम्ही चौकशी केली, खरंच या महिलेच्या घरात एकही वस्तू राहिलेली नाही। जय शिवराय, जय शंभूराजे। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या आदेशावरून आम्ही आज मौजे देवजना या गावचा मला कॉल आला असता मी स्वतः आमची धर्मवीर प्रतिष्ठानचे महिला जिल्हा अध्यक्ष, मी जिल्हा अध्यक्ष, आमचे युवा विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष, आम्ही स्वतः आमची टीम आणि पत्रकार बंधू माझ्या सोबत आलेले आहेत। तरी या इथून मला कॉल आला असता त्या महिलांचा कधीच कोण्या गरीबाला घरकुल मिळत नाही आणि मिळाले तरी असे काहीतरी गंडात येत असतात। तर या महिलेला पहिला चेक मिळाला 15,000चा, ते 15,000 रुपये मिळाले असता त्या महिलेनी पुन्हा
ते लाडकी बहीण योजनेचे पैसे उचललेले हे घरामध्ये आणून ठेवले होते. त्यामुळे या शॉर्ट सर्किटमुळे त्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानामध्ये हे 15,000 रुपये त्यांचे पूर्ण जळून खाक झालेले. तरी प्रशासनाचा एकही अधिकारी इथे आला नाही आतापर्यंत. 9 वाजता मला फोन आला होता. 9 वाजल्यापासून मी निघलेलो आहो तर 1 वाजेपर्यंत इथं आलो. 1 वाजता तरी कोणताही अधिकारी येऊन यांनी पंचनामा केला नाही. या अधिकाऱ्याला एकच सांगणं आहे की माझं की बा या लोकांवर कोणता जीवहानी झाल्याच्या बाद तुमचे अधिकारी लोक इथं येऊन पोहोचतात का. या ग्रामसेवक आमच्या सरपंच साहेबांनी माहिती दिली असता तरी पण ते कोणताही अधिकारी येत नाही. हे कशामुळं? कारण की गोरगरीब जनतेवर अन्याय आहे. कारण की जो अधिकारी आहे त्यांनी तात्काळ पंचनामा करून त्यांना जो कोणती मदत मिळेल ती मदत तात्काळ मिळण्याबाबत हे करण्यात यावी. नसता मी स्वतः तिथे येऊन साहेब तुम्हाला आग्रहाची विनंती, आम्हाला स्वतः येऊ देऊ नका. तुम्ही जेवढं काय तुमच्याकडून सहकार्य होईल तेवढं सहकार्य या महिलेला करायचे काम करा. माझी एवढीच रिक्वेस्ट आहे.